नमस्कार. आपल्या आनंद मेळावा खाऊ गल्ली खाद्य मेळावाचा दुसरा भाग सादर करताना एक वेगळाच आनंद निर्माण होत आहे, कारण बाजार खूप मोठा आहे, त्यामुळे एका पार्टमध्ये शक्य नाही. दुसरा भाग आपण आनंदाने पाहूया व आपल्या खाऊ गल्लीचा आनंद घेऊया. तुमच्याकडे काय आहे? नूडल्स, मॅगी नूडल्स की हक्का नूडल्स? हक्का नूडल्स या. अरे वा, इथं भातासारखा काहीतरी प्रकार दिसतो. काय तुमच्याकडं? व्हेज चिकन, व्हेज. बघा इथं व्हेज बिर्याणी आहे आणि ग्राहक देखील आवडीने घेतात. मला ग्राहकांचं फार मोठं कौतुक वाटतं, कारण ते आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान सहकार्य करतात. आपण जर बघितलं इथं पुरणपोळी दिसते 10 रुपयाला. बघा पुरणपोळी इथं विकायला आहे. आणि इथे भेल घ्या, भेल, चना भेल, ताजी ताजी भेल. इथे बघा चना भेल दिसते आणि मुरमुऱ्यांची भेल दिसते. भेल म्हटला की आपला म्हणजे चौपाटीवरची आठवण येते. आपल्याकडे पण चौपाटी आहे तिकडे गडगाववर, तिथं भेल नक्कीच घेऊन जा. अरे वा वा वा, वडापाव मस्त. वडापाव कसा आहे? 10 रुपयाला वडापाव. एकदम रिझनेबल रेट आहे, व्यवस्थित. माणसं कामावर ठेवताय, माल पाडतील. ओके. आमच्या घरातील स्टॉल आहे, मग मला फुकट का नाही मला? बघा आमच्या घरातील स्टॉल आहे आणि जर पाहिलं तर भेलपुरी आहे विकायला. चना भेलच आहे ना, याची लायांची भेल, ओनली चना भेल. आणि चना भेलीमध्ये बघा चाट मसाला आहे, शेव आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे आणि चणे आहेत. चणे पण एकदम उकडलेले आहेत, छान आहेत, मस्त. आपण जर पुढे गेलो तर पुढे बघा लोणावळा स्पेशल चिक्की. पण ही लोणावळा स्पेशल चिक्की नसून ही केलवणे स्पेशल चिक्की. बरोबर? तुम्ही घरात बनवली का नाही चिक्की? बघा लोणावळ्याला गेलो, 1 किलोला गेलो तुम्ही चिक्की आणता, पण ही चिक्की आमच्या गावात देखील उपलब्ध करून दिली आहे. नाव काय तुझं? सायरा. वा सायरा. आणि सायरा या काय विकायला? केक आहे का? मग हा कुठल्या प्रकारचा केक आहे? रवा केक. वाव. तुमच्याकडे काय आहे? कॉर्न बेल. बघा इथं मक्याचे दाणे विकायला आहेत आणि इथे सँडविचेस विकायला आहेत. नाव काय तुझं? समीक्षा. तुझं? तू पण विकायला आलीस की खायला आलीस? खायला. काय असं असतं, खायला पण यायला पाहिजे. काय विकायला? पास्ता विकायला आहे. पास्ता तुम्ही बनवला का आईने बनवला? आईने बनवला का? मस्त मस्त. तुझ्या आईचे कौतुक करावं की तितके कमीच आहे, कारण तुझ्या या व्यवसायासाठी तुझ्या आईने फार अशी मदत केलेली आहे. कसं आहे पास्त्याची प्लेट? 10 रुपये. ओके. तुम्ही सोबत काय बेकार काय? कसं आहे की ग्राहक येत असतात आणि भाग घेत असतात. हे बघा इथं पण ग्राहक घेतोय. काय भेल एवढी आवडते? तुमच्या ट्रान्सपोर्टवाल्यांचा आवडीचा पदार्थच असतो तो चना मसाला. आणि जर आपण इथं पाहिलं तुमच्याकडे काय आहे? चना भेल. आज सगळीकडे चना भेलच आहे, तिघ जण विकायला. मग इकडे काय? ही ओके. तुमच्याकडे काय साहेब? इडली आहे का? कुठली इडली आहे? अरे वा वा वा, छान. चला, शाळेचे आपल्या माजी अध्यक्ष भेटले आहेत. वहिनी, बाजार कसा वाटला? छान वाटला. गेलो आणि इथं जर बघला तर गर्दी भरपूर आहे ग्राहकांची. इथे काहीतरी स्पेशल आहे म्हणून गर्दी भरपूर आहे, ती म्हणजे बिर्याणी. मगाशी आपला होतो बिर्याणीमध्ये एवढं ग्राहक नव्हता, पण आता ग्राहक इथं दिसत आहे आपल्याला. बघा आपल्या हायस्कूलमधून देखील विद्यार्थी आले तिथे. बाजार कसा वाटला मित्रांनो? एकदम ओके, खूप छान. बघा आपला आणखी एक मित्र भेटलेला आहे. बाजार कसा वाटला? एक नंबर. पण तू शाळेतला आहेस का कुठून आहेस? शाळेतचा. वर दिला दाखव. हा, आता समजलं का शाळेतला विद्यार्थी आहे. नमस्कार. बाजार कसा वाटला? खूप छान आहे ना. आणि इथे चालता ताई भेटलेले. ताई, बाजार कसा वाटला? अरे रे, इथे बघा तुमच्याकडे काय आहे? भेल आहे का? टुबुऱ्यांची भेल आहे का? ओके ओके. नाव काय तुझं? पियुषा. अरे वा, चेहरा ओळखीचा वाटतो. गेल्या वर्षी पण तिकडच्या बाजारात होता. गेल्या वर्षी होतेस ना? काय विकायला काय आणलास? लिंबू पाणी आणलास काय? हा पण चेहरा ओळखीचा वाटतोय. बघा लिंबू पाणी इथे विकायला आलेलं आहे, मस्त. तुझ्या भावाने कोकण सोडत आणि तू लिंबू पाणी.
मस्त वेगळा दिसतोय. काय चिवडा आहे काय? सुकट काय? अरे वा वा, सुकट भाकरी काहीतरी युनिक पदार्थ आणलास तू. मस्त. कशी आहे सुकट भाकरी? कशी आहे? 10 रुपये. आणि पुढे आपण आणखी आलं जास्तीत जास्त भेलच दिसते. शेवटी व्यापाराला जागा दिलेली आहे आणि व्यापारी बघा इकडे आईजवळ जाऊन बसलाय. सॉरी, ग्राहक आपल्या आईजवळ जाऊन बसलेला आहे. तुम्ही एकटेच दिसताय. काय आहे तुमच्याकडं? दाखवा जरा. अरे वा 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 वा, चायनीज भेल. तुमच्याकडे काय आहे? उपमा नाही, इडली. कशी इडली? आणि जर आपण पुढे आणखी आलो तर इथे पण इडली दिसते. इडली कशी आहे माहिती नाही? इडली कशी आहे? 10 रुपये. तुमच्याकडे काय आहे? पोली म्हणजे पुरणपोळी. दाखव. हा, एक नंबर. ओके. कशी आहे पुरणपोळी? कशी आहे? 10 रुपये. बाजार कसा वाटला मुलांचा? मस्त वाटला. बघा काही ग्राहक वरती आहेत आणि वरून त्या याचा आस्वाद घेत आहेत. एकच इडली झाली. मस्त. आपल्या हायस्कूल मधून विद्यार्थी आलेले आहेत. काय बाजार कसा वाटला? एक नंबर आहे. तुम्ही काय खाल्लंस? पावभाजी खाल्ली, इडली खाल्ली, गुलाबजाम खाल्ला. मस्त मस्त, एक नंबर रे. तुम्ही असंच सहकार्य राहू द्या. त्या खायत. अरे वा 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 वा, मस्त. तुमच्याकडे काय? एकदम डबल रोल. कसा? एक 5 रुपये. ब्रेड रोल आहेत का? 5 रुपयाला एक ब्रेड रोल. खा खा, काही नाही. खरोखर सांगतो की शाळेतली आठवण किती ताजी होईल तिथे कमीच नाही आहे. आपल्याकडे काय विकायला आहे? म्हणजे इडली आणि त्यासोबत थंडा देखील आहे. इडलीची प्लेट कशी आहे? 10 रुपये. आणि आपला थंडा कसा आहे जो? 10 रुपये. बघा हा स्टॉल एकदम युनिक स्टॉल आहे. इथे आपण खायचं आणि इथं आपण प्यायचं, म्हणजे खावाची आणि पिवाची दोन्ही सोय केली. काय नाव काय तुझं? वेदिका लक्ष्मण कोहली. पूर्ण नाव सांगितलं. अगदी हुशार विद्यार्थी आहे रे. मस्त, धन्यवाद. पुरी ब्रेड प्लेट. ओके. तुमच्याकडे काय आहे? ब्रेड रोल आणि ब्रेड पॅटीस. ब्रेड रोल आणि ब्रेड पॅटीस. आणि तुमच्याकडं? तुझ्याकडे काय आहे विकायला? लेमन टी. कशी आहे एक प्लेट? 10 रुपये आणि ही उसळपुरी 5 रुपये. आणि तुमच्याकडे काय आहे विकायला? 5 रुपये लेमन टी. काय बघा, हा एक स्टॉल आहे पण इथं 3 व्यापारी आहेत. एकाने दोघांनी खायची सोय केली आहे, एकाने प्यायची सोय केली आहे. मस्त, खायची आणि प्यायची. मस्त. बाजार आपण फिरतो खरा आणि माणसं देखील भेटतात. बाजार कसा वाटला? मस्त वाटला. याला पण घेऊन आलात? मग यासाठी काय घेतला? घ्यायचं ना, मिक्सर आणि दला 5चा. पावभाजी कशी आहे? पावभाजी प्लेट 15 रुपये. आणि इथे बघा आपण काही विद्यार्थी वाट्या खात आहेत. वाटे कशी झाली रे? वाटे कशी लागते? छान. अरे वा, गोंडस मुलं आहेत एकदम. तुमच्याकडे काय विकायला? गुलाबजाम. आज सर्वांनी एकदम गोडवाच टाकलाय बाजारात. नुसतं गुलाबजाम वगैरे. मस्त. गुलाबजाम, गाजर हलवा. काय म्हणावं की बाजारामध्ये फिरता फिरता स्वीटचे पदार्थ भेटतात. या बर्नीत काहीतरी आहे, पाहूया. ये बर्नी में बहुत बड़ा राज है. चला बर्नी खोलो. ओम क्लीम क्लीम भगनी भागवतरी ओम पट स्वाहा. अरे बाप रे, बघा थंडी सुरू झाली आहे आणि इथं मस्त लाडू आलेले आहेत एकदम थंडीला हरवण्यासाठी. म्हणजे कांदे पोहे. मस्त. हे लाडूची कसं आहे? लाडू कसं आहे? 50 रुपयाला 4. कुठले लाडू आहेत ते? लाडू कुठले आहेत? मेथीचे लाडू. बाजारात चक्क मेथीचे लाडू दिसतात. मस्त वाटतं. आणि मी सांगतो तुम्हाला, तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण हे जे स्थानिक पदार्थ आहेत ना, मेथीचे लाडू म्हणा, कोणी सुकट भाकरी म्हणा, पोला म्हणा, बाजारात आणलेत. मस्त काम केलं तुम्ही. छान काम केलं. नाव काय तुमचं? मानवी विकास पाटील. मस्त. तुझं नाव? पण तुम्ही काय आणस विकायला? ओम पट स्वाहा. अरे वा वा, पकोडे. काय हा स्टॉल असा आहे की ते डायरेक्ट जादूच होते. ओम पट स्वाहा बोलत लागतो मला. आणि ग्राहक देखील जादूवाले आहेत बघा, भूताचा रोल करणारी माणसं. नमस्कार. पण पाठीमागचे आलेलो आहोत का? कारण इथं आहेत काय विकायला?
कलिंगडाच्या फोडी कशी? हा घ्या 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 घ्या. बघा एका ग्राहकाने डायरेक्ट 4 घेतलेले आहेत. मस्त. कलिंगडाची एक फोड कशी आहे? 5 रुपयाला काय? मस्त. जर आपण पाहिलं तर आपण पुढे पुढे चाललो. अध्यक्षांच्या फॅमिलीने देखील पूर्णपणे सहकार्य बाजारला केले. अगदी फॅमिली सगळे आले. मस्त मस्त. धन्यवाद. नमस्कार. काय बरं येऊ? नाही पाया बिया नाही पडायचं बाबा. पाया पडेल का? मी मोठा नाहीये. सगळीकडं तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद. काय घेतलं का नाही मुलांसाठी? बाजार आपण फिरतोय. खूप छान वाटते आपल्याला. काय आहे तुमच्याकडं? मेदू वडे. मेदू वडा कसा आहे? 5 रुपयाला 10 रुपयाला 3. हे मेदू वडे एकदम मस्त असं क्रायस्टल वाटत रे. एक नंबर. असा वेगळाच पदार्थ मी बाजारात बघलेला. इथं पण आणि दुसरीकडे पण मस्त आहेत. तुमच्याकडे काय आहे? मुरमुरे भेल लाह्या दिसतात आणि त्याची मसाला लाह्यांची भेल. कशी आहे एक डिश कशी आहे? 5 रुपये. 5 रुपयाला ही भेल आहे. आणि जर पाहिलं तर बघा या विद्यार्थ्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण त्यांनी डायरेक्ट लोकप्रतिनिधीला आपल्या डायरेक्ट दुकानात आणलेलं आहे. बघा म्हणजे दुकानात काम करण्यासाठी माणूस आणलेला काही. हो. आणि बघा इकडे गल्यावर बसले आहेत आणि व्यवहार चालू आहे त्यांचा ग्राहकांसोबत. संपले का गुलाबजाम? संपले. नमस्कार. नमस्कार. आपण आज शाळेत आलात. कशासाठी आलात? म्हणजे तुमचं कार्य काहीतरी आहे? मदत करावी. लहान मुलं विद्यार्थी आहेत त्यांना मदत करावी असं आहे का? त्यासाठी. मग काय उपाययोजना आखली तुम्ही? उपाययोजना अशी काहीच नाही. मग त्यांना प्रत्येकाला प्रोत्साहन मिळण्याकरता मी 100 मध्ये देत आहे. प्रत्येकाला 100 रुपये बक्षीस देत आहे. प्रत्येक बेंचला. खूप खूप धन्यवाद आपले. आपण जर पाहिलं तर रिटायर झाले तर आपल्या गावातील एक सरकारी अधिकारी जे म्हणजे माजी सरकारी अधिकारी आहेत तर ते ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहनपर म्हणून प्रत्येकी स्टॉल 100 रुपयाचं वाटप चालू आहे. तर आपण आपलं कार्य करावं. या. हां धन्यवाद. बोल. तिथे येऊ. बघा प्रत्येक स्टॉलला 100 रुपये हे जे आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत ते वाटत आहेत. खूप छान छान वाटलं. हे जरा बाजूला थँक्यू बोल. थँक्यू बोल. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी मानसी हरिआशा ठाकूर अगदी संपूर्ण मार्केट फिरून प्रत्येक स्टॉलला 100 रुपयाची देणगी देऊन एक प्रोत्साहनपर त्यांनी खूप सुंदर कार्य केलंय. मला देखील आनंद वाटला की असे नागरिक माझ्या गावामध्ये आहेत. विद्यार्थ्यांना खूप छान त्यांनी प्रोत्साहनपर दिलेलं आहे. मस्त वाटलं. तर आपण आता फिरतच आहोत आणि बघा प्रसार माध्यमांची देखील आज भरपूर म्हणजे 1 सोडून 4 प्रसार माध्यम इथे आलेले आहेत. भरपूर व्हिडिओ बघायला भेटणार. भरपूर व्हिडिओ बघायला भेटणार. 4-5 ब्लॉगर आहेत आज. 4-5 असतील ना? हो 4-5 आहेत. जर आपण पाहिलं तर एक नवीनच या विश्वामध्ये पाऊल ठेवलेले आदेश ठाकूर सर आज आपल्याला दिसतात. आदेश ठाकूर बोलला म्हणजे क्रिकेट शिवाय मग त्यांच्याशिवाय क्रिकेट चालतच नाही. मी खरं सांगतो. ऑलराऊंडर. थँक्यू सर. अगदी खेळण्यापासून ते कॉमेडी देण्यापर्यंत संपूर्ण. थँक्यू सर. तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू दे. धन्यवाद. आणि या मराठी शाळेमध्ये आठवण ताजी करण्यासाठी आपला मित्र भेटलेला आहे. नमस्कार. बाजार कसा वाटला आपल्या मुलांचा? एक नंबर. मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळण्यासाठी असे नवनवीन उपक्रम आपल्या शाळेत व्हायलाच पाहिजे. आणि मुलात म्हणजे हे पण शिक्षकच आहेत. धन्यवाद. चक्क आज शाळेमध्ये गुरुजींची भेट झाली. आम्हाला देखील खूप धन्य वाटलं. आणि इथे पाहिलं तर बघा झेंड्यावर इथं बघा विद्यार्थी आनंद घेत आहेत पण पलतात रे. अरे वा वा. मी काय गोळी बिली मारत नाहीये. आई भवानी स्वीट रस मलाई संपली. संपल्यावर मी आलो नाही. आज
असू तू भेटलास म्हणजे बस झाला. बाजार कसा वाटला? भारी आहे, पण गुलाबजामुन तिखट लागतात. गुलाबजामुन तिखट लागतात. कुठं तिखट गुलाबजामुन कुठे? मला तिखट गुलाबजामुन आवडतात. तिकडे काय? हा, इथे मिळते छान भेल, लाह्या, कांदा, टोमॅटो, लिंबू, चाट मसाला आणि शेव. वाव. आता आपण जर पाहिलं तर बघा, बाजार पूर्ण गजबजलेला आहे. काही बाजार खाली देखील झालेला आहे. म्हणजे असं नाही आहे की माल विकायला आणला मुलांनी, पण माल संपलेला आहे. आणि बरीच ग्राहकांची गर्दी ही अजून पण आहे, कारण ग्राहकाची गर्दी भरपूर आहे. खाऊ गली आटपत चाललेली आहे. ग्राहक दिसत. काय घेतलं काय? भेल काय? व्हिडिओ पाहतो ना, मग व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला घेऊन फायदा काय? पाहतो ना, मग ही पण व्हिडिओ पहा आणि शेअर करा. मग एवढं हसत काय, जरा असं गांभीर्याने उत्तर दे ना. असे हसून उत्तर दिलं पाहिजे, सगळी लोक पण हसले पाहिजे ना. दिनांक 18 जानेवारी रोजी पर्व दुसरे. पहिल्या पर्वामध्ये आपण गेल्या वर्षी कचेरीमध्ये खाद्यपदार्थ मेळावा मोठ्या प्रमाणात आपण साजरा केला होता. गेल्या वर्षी आपण आपली अडचण अशी होती की त्या ठिकाणी जागेचा अभाव होता, जागेची कमतरता होती, कारण पालकांचा विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता. आणि म्हणून सन्माननीय अध्यक्षांनी त्या ठिकाणी सुचवलं की आपण काय करूया, यावर्षी या ठिकाणी शाळेमध्ये बेंच आणूया. आम्हाला थोडी मेहनत लागली बेंच आणायला. विद्यार्थ्यांकडून आम्ही बेंच आणले आणि या ठिकाणी हा पर्व दुसरे खाद्य मेळावा आपण पाहिलाच कसा आयोजित केला होता. आणि सुंदर प्रकारे नियोजन होतं. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यांच्यासोबतच सर्व त्यांच्या पालकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला होता. आपण पाहिलं की खाद्यपदार्थ मेळाव्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते आणि त्याचा आस्वाद आमच्या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी घेतला होता. आज शनिवार होता. शनिवार का निवडला तर आमचा एक उपक्रम आहे सरकारी सरकारचा की दप्तर विना शाळा. आणि दप्तर विना शाळेअंतर्गत आमच्या विद्यार्थ्यांना ज्या काही गणितीय क्रिया आहेत, व्यवहार ज्ञान आहे, पैशांची देवाणघेवाण आहे, विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थ जे आहेत त्या खाद्यपदार्थाची ओळख कशी होईल, व्यवहार ज्ञान कसा करता येईल, बेरीज वजाबाकी या ज्या काही भौमितिक संज्ञा आहेत त्या संज्ञा या ठिकाणी स्पष्ट होणार आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे सांस्कृतिक पदार्थ आहेत म्हणजे पारंपरिक पदार्थ आहेत ते विद्यार्थ्यांनी ठेवले होते. आपण आज पाहतो की सर्व ठिकाणी आपण वेळ मिळाला नाही, वेळेअभावी आपण बाहेर जाऊन नाश्ता वगैरे किंवा हॉटेलमध्ये आपण जेवण वगैरे करतो. आज आपण पाहिलं की काही गावातले पालक नाश्ता का म्हणा, नाश्त्याच्या साठी का म्हणा या ठिकाणी आले आणि विद्यार्थ्यांनी जे बनवलेले खाद्यपदार्थ आहेत त्याचा त्यांनी आस्वाद घेतला. हे दुसरं पर्व आहे. हे दुसरं पर्व आयोजित करत असताना आम्ही याच्या अगोदर अनेक शाळेमध्ये उपक्रम आयोजित केलेले आहेत. सर्वप्रथम आम्ही सुरुवात केली ती गुढीपाडव्याला. या गावामध्ये गावाची लोकसंख्या मोठी आहे आणि ह्या गावामधले विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होतात. आमची एकच समस्या आहे सध्या की इमारत आता आपण पाहिले की इमारत सध्या नादुरुस्त आहे. नादुरुस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. इकडे तिकडे 3 ठिकाणी आमचे विद्यार्थी बसतात. तर ती जर इमारत आमची जर चांगली असती तर दाखलपात्र विद्यार्थी आहेत. यावर्षी पहिला दाखलपात्र विद्यार्थी 36 झाले. म्हणजे जवळजवळ 64 विद्यार्थी होते दाखलपात्र, त्याच्यामध्ये दाखल विद्यार्थी 36 झाले. आणि ती आम्ही योजना गुढीपाडव्याला सुरुवात केली. गुढीपाडव्याला आम्ही मुख्याध्यापकांनी एक योजना आणली की आपण काय करूया की यावर्षी आपण गुढीपाडव्यालाच पहिलीचा वर्ग सुरू करूया. आणि आम्ही गुढीपाडव्याला सुरुवात केली जेणेकरून विद्यार्थी आमच्या शाळेत दाखल जास्त होती. त्याचा फायदा झाला आम्हाला. त्यानंतर 15 ऑगस्ट आहे. त्या 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे आमचे 15 ऑगस्ट 26 जानेवारी दिवशी आम्ही कार्यक्रम करतो. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी चांगल्या प्रकारे गायनाचं काम करतात. त्यानंतर गोपालकारा जो आहे त्या गोपालकारामध्ये दहीहंडी 2 दह्या टांगल्या होत्या, एक मुलींसाठी मुलांसाठी. आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर आम्ही गरबारास दांडिया, नवरात्रीचा उत्सव आहे त्याच्यामध्ये गरबारास दांडिया घेतला. त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, प्रतिसाद दिला. त्याचबरोबर त्या कालावधीमध्ये आपले गावदेव भवानी माता मंदिर आहे
आम्ही एक नवीन उपक्रम केला या ठिकाणी की त्या ठिकाणी जाऊन आम्ही विद्यार्थ्यांचे एका वर्गासाठी एक असे सुंदर असे नृत्य या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केले. सर्व गावकऱ्यांनी आमचं कौतुक केलं की हा कार्यक्रम छान सुंदर झाला. त्याचबरोबर आमची पावसाळी सहल, एक मुलांना पावसाचा आनंद, सहलीचा आनंद घेता यावा पण भर पावसामध्ये आम्ही या शाळेच्या विद्यार्थ्यांची एक आनंद किंवा मजा घेता यावी पण पावसामध्ये सहल आपण त्या ठिकाणी नेली. त्याच्यानंतर आम्ही आता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पुणे या ठिकाणी आपण आयोजित केली होती. ही आम्ही जाऊन आलो त्या ठिकाणी. त्यानंतर आमच्या केंद्रस्तरीय स्पर्धा झाल्या, बीटस्तरीय स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धांमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी ज्या ट्रॉफी दिसतात त्या स्पर्धांच्या आहेत. त्या स्पर्धांच्या ट्रॉफीज आम्ही 26 जानेवारीला आमचा कार्यक्रम आहे. तालुका स्तर, केंद्रस्तर, बीट स्तर आणि तालुका स्तर अशा स्पर्धा आल्या. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या गावाचं, आपल्या शाळेचं जे नाव आहे ते नाव उज्ज्वल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर एक योजना अंमलात आणली होती. आम्ही सन्माननीय अध्यक्ष किंवा सर्व कमिटीचे मेंबर आहेत त्यांच्या निदर्शन आणलं की सायकल वाटप योजना होती. 120 रुपये विद्यार्थ्यांची त्यांनी फी घेतली आणि प्रत्येकाला सायकल मिळेल. आता ती येणार आहे असं आम्हाला एक थोडंसं निदर्शन आलेलं आहे. योजना खरी आहे आणि जवळजवळ आमच्या विद्यार्थ्यांनी 270 ते 271 पर्यंत विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरले. तेवढ्या विद्यार्थ्यांना सायकल मिळण्याची आशा थोडीशी आम्हाला वाटते आहे. सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की योजना फसवी असेल परंतु त्याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. तर त्यानंतर आताच या एक 2 ते 3 तारखेपासून आमच्या शालेय कला आणि क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या सुंदर प्रकारे 3 दिवस आम्ही राबवल्या आणि त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी आहेत. ते गुणवंत विद्यार्थी आणि क्रीडा कला यांच्या स्पर्धा आहेत त्यांचा बक्षिसाचा कार्यक्रम आम्हाला तुम्हाला माहितीच असेल की सन्माननीय आपले डॉक्टर मनी डॉक्टर आपल्या गावामध्ये होते. तर यावर्षी ज्या क्रीडा कला स्पर्धा आहेत, गुणवंत विद्या सत्कार आहे तो त्यांच्याकडून या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही बक्षिसं आहेत, प्रमाणपत्र आहे. ते काम चालू आहे. अध्यक्षांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. खूप मेहनत करतायत ते कारण काल दिवस आम्ही पाहिलं की काल स्टिकर छापण्यामध्ये त्यांचा दिवस गेला. कारण कुठलाही कार्यक्रम घेतला की त्याच्यात मेहनत आली. ते आम्ही तो कार्यक्रम 26 जानेवारीला घेणार आहोत. त्याचबरोबर 26 जानेवारी आली. 26 जानेवारीला सुद्धा आमचे झेंडावंदनचा कार्यक्रम असतात, मुलांचे गाण्याचे कार्यक्रम असतात आणि त्यानंतर आमचा कार्यक्रम जो होणार आहे तो आमचा एक राहिलेला एवढा कार्यक्रम म्हणजे इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट. ते आम्ही क्षेत्रभेट आपलं केडवले गावाचं जे डोंगर आहे त्या डोंगरावरती आताच नव्याने डागडुगी रंगोटी करून सप्तशृंगी देवी आहे त्या ठिकाणी आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. अशा प्रकारे आमचे या वर्षीचे जे उपक्रम आहेत ते सुंदर प्रकारे सर्व शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य असतील, आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी असतील ते मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने आणि मेहनतीनं हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात. आमच्या मुख्याध्यापिका आमच्या पाठीशी आहेत, आमचे अध्यक्ष आमच्या पाठीशी आहेत. अशा प्रकारे हे वर्षभराचे कार्यक्रम आम्ही साजरे करणार आहोत. त्याच्यात आता आम्ही हा कार्यक्रम राबवत असताना तुम्ही पाहिलं की आपल्या गावाचे सरकारी अधिकारी, निवृत्त सरकारी अधिकारी हरियाशा ठाकूर यांनी सुंदर प्रकारे जे स्टॉल आहेत त्या प्रत्येक स्टॉलला 100 रुपयाची भेट दिली. एक वाखाणण्यासारखं कौतुकास्पद अशी गोष्ट आहे की त्यांना आम्ही विचारलं का तुम्ही देताय तर ते म्हटले की छोटे छोटे विद्यार्थी आहेत, मला खूप आवडला हा तुमचा उपक्रम आणि या छोट्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जेणेकरून आपलं पुढच्या वर्षी पर्व 3रं होईल किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतील आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारे हा आनंदोत्सव आहे तो आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा होणार आहे. अशा प्रकारे आम्ही वर्षभरामध्ये कार्यक्रम केले. आज तुम्ही पाहिलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावातील पालक, गावातील विद्यार्थी किंवा तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहात. हा कार्यक्रम सुंदर प्रकारे आयोजित केला होता आणि सुंदर प्रकारे पार पडला. त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा सहभागाचा वाटा आहे. या ठिकाणी गेल्या वर्षी सागर पाटील यांनी एक सुंदर गेल्या वर्षी ब्लॉग केला होता. सुंदर प्रकारे त्यांनी बाहेर घेतल्या होत्या आणि युट्यूबला सुद्धा तो आमचा ब्लॉग जो आहे तो चांगल्या प्रकारे प्रसिद्ध केला होता. आज सागर पाटील आहे, त्याचबरोबर आदेश ठाकूर आहे, आर्यन कोळी आहे आणि मेघनाथ कोळी आहे. हे या ठिकाणी या आजच्या खाद्य मेळाव्याचं जे नियोजन केलेलं आहे किंवा जे भाग घेतलेला आहे त्याचा व्हिडिओ जो आहे विद्यार्थ्यांच्या बाईट आहे त्या तुम्ही चांगल्या प्रकारे प्रसिद्ध कराल आणि आपल्या शाळेचं, तुमच्या शाळेचं, तुमच्या गावाचं, आमच्या विद्यार्थ्यांचं जे नाव आहे, जे लौकिक आहे ते तुम्ही पुढं वाढवण्याचा प्रयत्न कराल. अशा प्रकारे या ठिकाणी मी
तुम्हाला सुद्धा तुमचे सुद्धा आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी एक छोट्याशा स्थानी गेल्यावर सुद्धा तुम्ही आमच्या शब्दाला आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येता. आमचं कर्तव्य आहे की या ठिकाणी तुमचा आदर सत्कार करणं आणि यासाठी आमचे सन्माननीय अध्यक्ष अमोल पाटील सर या ठिकाणी सागर पाटील सर यांना विनंती करेन की त्यांना शॉल आणि श्रीफल देऊन सागर पाटील यांचं खरोखरच एक कौतुक की त्यांनी अनेक गावामध्ये जे कार्यक्रम होतात ते व्हिडिओ जे आहेत जे ब्लॉग आहेत ते प्रसिद्ध करतात. त्यांचे ब्लॉग खूप चांगले असतात. आम्ही नेहमी पाहतो की खरोखरच सागर पाटील तुमचं. त्याचबरोबर आदेश ठाकूर मी या ठिकाणी पहिल्याच बघते आदेशला की यावर्षी त्यांना सुरुवात केली आहे. जरा उत्साह जास्त आहे. चंद्रशेखर मोकल यांना विनंती की आर्यन कोहली यांचा या ठिकाणी सत्कार जो आहे तो चंद्रशेखर मोकल करत आहेत. त्यांचं या ठिकाणी पूर्वी लागले होते एकदा, त्यानंतर पुन्हा त्याची नियुक्ती आता नव्याने श्रीवर्धन मध्ये ग्रामसेवक म्हणून लागलेले आहेत. देऊन सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात, तुमचे खूप खूप आभार. हे त्यांच्याकडून आपल्याला भेट म्हणून दिलेला आहे. मात्र त्यांना एक विनंती आहे जास्तीत जास्त वेळ अध्यक्ष आमच्या शाळेत आज आपला राज्य या ठिकाणी आज शनिवारी आपला खाद्य मेळावा फूड फेस्टिवल हा मी कमिटीतर्फे आणि शाळेतर्फे आयोजित केलेला आहे. तुम्ही सर्वांनी पाहिलेल्याच आहेत. आपल्या मेळाव्याला किती चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर ही संकल्पना आम्ही गेल्या वर्षीपासून राबवत आहोत आणि खरंच ही एक चांगली उत्तम संकल्पना आहे. म्हणजे जेणे प्रकारे आपल्यामध्ये जे काही सुप्त कलागुण असतात ते पण बाहेर येतात आणि आपल्या मुलांना जे आपण बाहेरचं खातो, कधी कधी बघतो आपण बाहेरच्या खाल्ल्याने काही मुलांना त्रास होतात, तर हे आपले घरगुती एकदम चांगले चविष्ट असे रुचकर आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे पदार्थ आज आपण मेळाव्यासाठी ते आणलेले आहेत आणि सर्वांनी माझ्या मते ते बघून त्याचे खरेदी करून आपण त्याची टेस्ट पण घेतली आहे. तर तुम्हाला ते नक्कीच आवडले असेल अशी मी आशा करते. आणि अशा प्रकारे अनेक विविध कार्यक्रम आपल्या राजकोषाला केलवणे येथे होत असतात. आता मगाशी सरांनी माहिती दिल्याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्ट गणेशोत्सव, दहीहंडी, विविध क्रीडा स्पर्धा सर्व होत असते. म्हणजे जेणेकरून आमचा कमिटीचा आणि शाळेचा आमचा एकच उद्देश आहे की आपला मराठी विद्यार्थी आता आपल्या समयमध्ये असा फॅड आलेला आहे की इंग्लिश मिडियमला मुलं जातात ती जास्त हुशार असतात, परंतु आम्हाला सर्वांना असंच दाखवायचं आहे की आमच्या मराठी शाळेचा विद्यार्थी पण कुठेही कमी नाही. कुठल्याही पण प्रकारचं क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, वक्तृत्व स्पर्धा असू द्या, निबंध स्पर्धा असू द्या किंवा खाद्य मेळावा असू द्या किंवा दहीहंडी असू द्या, कुठल्याही क्षेत्रात आमची मुलं मागे राहिलेली नाही तर ती पुढेच आहेत. आता मागच्याच वर्षी 5वीचा आमचा विद्यार्थी पनवेल तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती मिळवलेली आहे नयन पाटील यांनी. अशा प्रकारे अनेक प्रकारचे विद्यार्थी सरांनी मगाशी आपल्याला सर्वांना माहिती दिली. वेगवेगळ्या ट्रॉफीज मिळाल्या, प्रमाणपत्र मिळाले. आता 26 जानेवारी देखील आपले बक्षीस समारंभ खूप मोठ्या प्रमाणात हा 3रा वर्ष आहे साजरा होणार आहे. तेव्हा आपण बघताच की सर्व प्रकारच्या मुलांना मध्ये गुणवंत असू दे, क्रीडा स्पर्धा असू दे किंवा अदर कुठल्याही स्पर्धा असू दे त्यामध्ये भाग घेतात आणि त्यामध्ये उत्कृष्ट मार्क्स मिळवून प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक आम्ही काढतो. आणि अशामध्ये म्हणजे बरेच मुलं आपली शाळेमध्ये जवळजवळ 360 मुलं आहेत, तर त्यामधली जवळजवळ 90% मुलं ही आमची कौतुकास्पद आहेत आणि बक्षीस पात्र ठरलेले असतात. हे आपण बघणारच आहोत. तर आमचा त्यामागचा कमिटीचा आणि शाळेचा एकच उद्दिष्ट आहे की जसं आपण शाळेत इंग्लिश मिडियमकडे बघतो त्याचप्रमाणे आपली मराठी शाळा देखील कुठे कमी नाही. तिथले विद्यार्थी पण आपले खूप पुढे गेलेले आहेत आणि अजूनही पुढे जातील हाच आमचा उद्देश आहे. आणि आपले शाळा कमिटीचे सदस्य, शिक्षक वर्ग सर्व मुलांसाठी इतके मेहनत घेतात, इतकी कसरत करून घेतात की ती परीक्षा जणू मुलांची नसून आमचीच असते. अशा प्रकारे योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्रकारचे शिक्षण त्याने देत असतात. त्यामुळेच आम्हाला अभिमान आहे आमच्या शाळेचा आणि आमच्या मुलांचा की अशा प्रकारे आमचे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये पूर्ण कौशल्य
संपन्न केलेलं आहे. तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही पण आमच्या शाळेकडे जरा सामाजिक दृष्ट्याने बघा. मगाशी सरांनी आपल्या इमारतीचा विषय मांडला. खरंच खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. एवढा मोठा गाव, एवढी मोठी शाळा, इतके वर्ग, इतके शिक्षक, इतकी मोठी शाळा. मला वाटते पनवेल तालुक्यामध्ये आपल्या एकाच गावाची एवढी मोठी शाळा आहे. बाकी ठिकाणी बघाल तर 7 विद्यार्थी, 10 विद्यार्थी आणि 2च शिक्षक. पण आपल्याकडे शिक्षकांचा पट बघा किती आहे, मुलांचा पट बघा किती आहे. आणि त्या मानाने आपल्याकडे जर बसण्यासाठी योग्य इमारत नसेल तर खरंच मी म्हणेन की आपल्या गावचे दुर्दैव आहे. तर आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते जे कोणी असाल त्यांनी एकत्र या. आपल्या शाळेसाठी विचार करा. आमच्यासाठी नाही. आम्ही काय कमिटीवर आज आहोत, उद्या नसणार आहोत. परंतु हे आपले भविष्य आहे. आपली मुलं ही आपली पुढची पिढी, आपलं भविष्य, आपल्या गावाचं भविष्य आहे. आणि ते भविष्य घडवायची जबाबदारी आपण नागरिक म्हणून ते आपली आहे, सर्वांची आहे. तर आपल्याला जसं आपलं मार्गदर्शन करता येईल, कुठल्या प्रकारची मदत करता येईल तर ती करा. आणि आम्हाला योग्य सपोर्ट करा. आपल्या शाळेसाठी सपोर्ट करा. आणि आपल्या विद्यार्थ्यांना अजून चांगल्या सुविधा कशा मिळतील यासाठी आम्ही तर कमिटी नेहमी प्रयत्न करतच असतो. पण आपण पूर्ण नागरिक, आपल्या गावाचे नागरिक, ते पण आपण नक्की प्रयत्न करा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन. कारण उद्या जर आपल्या मराठी शाळेतून पुढे गेलेला मुलगा एखादा IAS ऑफिसर होऊ शकतो, एखादा अधिकारी होऊ शकतो, त्यावेळी आपणच बोलू की हा माझ्या केलवणे गावचा मुलगा आहे. त्यावेळेला नक्कीच आपली मान उंच असणार आहे. त्यासाठी एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. कारण आपण ज्या शाळेतून शिकलो, आपण पण काहीतरी आपल्यावर त्यांचं देणं आहे शाळेचं, विद्यार्थ्याचं. आज तुम्ही सर्व माझे विद्यार्थी म्हणून आहात या शाळेचे, तर आपली पण काही रिस्पॉन्सिबिलिटी, आपण गावाचे नागरिक आहोत. आम्ही सुद्धा प्रयत्न करत असतो. तुम्ही देखील प्रयत्न करा आणि अशाच प्रकारे आपल्या शाळेला योग्य मार्गदर्शन करायचं, मदत करायचं. आणि मी पुन्हा एकदा तुम्ही दरवर्षी आमच्या विनंतीला मान देऊन आमचा कार्यक्रम तुम्ही व्हिडिओ करता आणि यूट्यूबवर टाकता. खरंच तुमचा व्हिडिओ खूप चांगला असतो आणि अशाच प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करायचं. सर्व कमिटीतर्फे आणि शाळेतर्फे तुमचे हार्दिक आभार. धन्यवाद. तेव्हा हा आमचा खाऊगलीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना जय शिवराय.